भाजीपाला महाग झाल्यामुळे भाज्या घ्यायला परवडत नाही. मग कुठली रोज भाजी बनवायची हा प्रश्नच पडतो. चला आज आपण बनवूयात घरातील साहित्यांमध्ये 7 दिवसांच्या 7 भाज्या. प्रकार क्रमांक 1. ही भाजी बनवण्यासाठी कुकरमध्ये आपल्याला अर्धी वाटी साल असलेली उडदाची डाळ घालून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला 3 छोटे चमचे चण्याची डाळ घालून घ्यायची आहे. चण्याची डाळ घातल्यामुळे या भाजीला चव खूप छान येते. आता यामध्ये पाणी घालायचं आणि 2-3 वेळेस आपल्याला ही डाळ चांगली धुवून घ्यायची आहे. इथे मी डाळ चांगली धुवून घेतली. आता यामध्ये डाळ बुडेल इतपत पाणी घालायचं आणि 1 छोटा चमचा यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तेल घातल्यामुळे डाळ छान मऊसूत शिजली जाते. आता कुकरचं झाकण लावायचं आणि आपल्याला या कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. आता डाळ शिजत आहे तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया. आता भाजीसाठी आपल्याला वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी 2 मीडियम साईजचे कांदे मी कट करून घेतलेले आहे. इथे मी 3 चमचे खोबरं घेतलेलं आहे. ओलं खोबरं वापरलं, तुम्ही सुकं खोबरं सुद्धा वापरू शकता. 1 इंच आलं आणि 4 ते 5 लसणच्या पाकळ्या घेतल्या. 4 हिरवी मिरची घेतली आहे. तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि 1 चमचा फुटाण्याची डाळ घेतली आहे. फुटाण्याच्या डाळमुळे भाजीला छान दाटसरपणा येतो आणि चव सुद्धा खूप छान लागते भाजीची. आता मसाल्यांमध्ये बघूयात. 1 इंच इथे मी दालचिनीचं तुकडं घेतलेलं आहे. थोडीशी इथे मी जावित्री घेतलेली आहे. 2 हिरवी वेलची घेतलेली आहे. 3 मिरी घेतली आणि इथे मी थोडंसं स्टारफूल घेतलेलं आहे आणि 3 लवंग घेतलेले आहेत. ही भाजी तयार करण्यासाठी इथे मी मसाला वापरणार नाहीये, त्यासाठी इथे मी खडा मसाला घेतलेला आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहे. त्यासाठी कढई मी गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये आपल्याला हे खडे मसाले घालून घ्यायचे आहे. आता हे मसाले हलकेसे आपल्याला गरम करून घ्यायचे आहे. यांना जास्त भाजत बसायचं नाही. मसाले हलके गरम झाल्यावरती यांना अशा पद्धतीने एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता लगेच आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. या कांद्यामध्येच आपल्याला लसणच्या पाकळ्या आणि आलं घालून घ्यायचं आहे. आता कांदा लवकर शिजावा त्यासाठी यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि 1 छोटा चमचा तेल घालायचं आहे. आता हा कांदा आपल्याला गुलाबी रंगावरती चांगला भाजून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने. कांदा जर असा गुलाबी रंगावरती भाजला गेला तर भाजीला रंग खूप छान येतो. आता कांदा भाजून झाला, याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. त्याच कढईमध्ये आपल्याला खोबरं घालून घ्यायचं आहे आणि खोबरं देखील आपल्याला हलक्या गुलाबी रंगावरती चांगलं भाजून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता फुटाण्याची डाळ भाजून घेऊया. ही डाळ आपल्याला हलकेसे काळे डाग येईपर्यंत अशा पद्धतीने भाजून घ्यायची आहे. आता सगळ्यात शेवटी आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहे. आता या मिरच्या देखील आपल्याला हलकेसे काळे डाग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. मिरच्या भाजून घेतल्यामुळे भाजीला चव खूप छान येते. आता मिरच्या भाजून घेतल्या, याला देखील आपण काढून घेऊया. इथे आपण कांदा, खोबरं आणि खडे मसाले भाजून घेतलेले आहेत. याच्यासोबत आपल्याला जे जिन्नस लागणार आहेत तर ते सांगते. 1 चमचा धणे पावडर घ्यायची आहे. 1 चमचा जिरं घ्यायचं आहे. जिरं आपल्याला कच्चंच वापरायचं आहे, भाजायचं नाहीये. आणि 1 वाटी इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीरमुळे भाजीला रंग खूप छान येतो, चव सुद्धा खूप छान येते. पण जर तुमच्याकडे नसेल कोथिंबीर तर नाही वापरली तरी सुद्धा चालेल. आता हे सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि आपल्याला हे वाटण अगदी बारीक असं मऊसूत वाटून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने शक्य होईल तेवढं बारीक याला वाटून घ्यायचं. जर वाटण चांगलं बारीक वाटलं गेलं असेल तर भाजीला टेक्स्चर खूप छान येतं. वाटण तयार होत होतं तोपर्यंत इथे आपली डाळ सुद्धा चांगली शिजली गेलेली आहे. तुम्ही बघू शकतात अगदी छान अशी मऊसूत डाळ शिजली गेली पाहिजे. डाळ जर मऊसूत शिजली गेली तर भाजीला चव खूप छान येते. चला आता भाजी बनवायला सुरुवात करूयात. आपल्याला कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तेल आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तेल गरम झाल्यावरती तयार करून घेतलेलं हे संपूर्ण वाटण आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचं आहे. आता हे वाटण आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती 6 ते 7 मिनिटं चांगलं भाजून घ्यायचं आहे. वाटण जसं जसं भाजलं जातं तसं तसं त्यातून तेल रिलीज व्हायला सुरुवात होते आणि या वाटणाचा रंगसुद्धा डार्क दिसायला लागतो. त्यावरनं समजायचं वाटण चांगलं भाजून झालेलं आहे. आता इथे मी वाटण चांगलं भाजून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकतायत वाटणाला छान तेल सुटलेलं आहे आणि वाटणाचा रंगसुद्धा डार्क झालेला आहे. असं जर परफेक्ट वाटण भाजलं गेलं तर भाजीची चव खूप छान लागते. आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळदी पावडर आणि पाव चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्याला काही मसाले लागलेले होते त्यातच थोडं पाणी घातलं आणि तेच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला 2 मिनिटं या मसाल्यावरती वाफ काढून घ्यायची आहे.
2 मिनिटानंतर बघू शकतायत मसाल्यावरती छान वाफ आलेली आहे आणि यावरती तेलाचा कट आलेला आहे. असा जर तेलाचा कट यावरती आला तर समजायचं आपण वाटण चांगलं परफेक्ट भाजून घेतलेलं आहे. आता यामध्ये शिजवून घेतलेली डाळ घालून घ्यायची आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही भाजी फार घट्ट आहे त्यामुळे आपल्याला यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे. इथे मी 2 ग्लास गरम करून घेतलेलं पाणी घालत आहे. भाजीची थिकनेस तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात. मी अशा पद्धतीची ठेवलेली आहे. आता सगळ्यात शेवटी यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आपल्याला या भाजीला खडखडून एक उकड काढून घ्यायची आहे. भाजीला उकड काढताना यावरती झाकण ठेवायचं नाही, कारण जर आपण यावरती झाकण ठेवलं तर भाजीवरती जास्त फेस येतो आणि जो तेलाचा कट असतो तर तो सुद्धा निघून जातो. इथे मी भाजीवरती झाकण न ठेवता छान भाजी उकळून घेतलेली आहे. आता सगळ्यात शेवटी यावरती कोथिंबीर घालायची आहे. तयार झाली इथे आपली चमचमीत आणि झणझणीत अशी उडदाच्या डाळची भाजी. चवीला अप्रतिम लागते. जर तुम्ही माझ्या या पद्धतीने ही उडदाच्या डाळची भाजी बनवली तर 2 चपातीच्या ऐवजी 4 चपात्या कधी खाणार ते सुद्धा तुम्हाला समजणार नाही. ही भाजी तुम्ही भातासोबत, चपातीसोबत आणि भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता. चवीला अप्रतिम तयार होते. अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 2. आता ही भाजी तयार करण्यासाठी इथे मी 1 वाटी वडे घेतलेले आहे. याला सांडगे सुद्धा म्हटलं जातं. आता आपल्याला याला तव्यावरती खरपूस असं हलक्या गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचं आहे. इथे मी हे वडे भाजून घेतलेले आहेत. तुम्ही रंग बघू शकतात अशा पद्धतीचा आहे. याच रंगावरती आपल्याला यांना भाजून घ्यायचे. आता याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि थंड झाल्यावरती आपल्याला हे वडे हाताने अशा पद्धतीने तोडून घ्यायचे आहे. अशाच पद्धतीने सर्व वडे आपल्याला तोडून घ्यायचे आहे. आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूयात. कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तेल आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तेल गरम झालं. आता यामध्ये 1 चमचा मोहरी घातली. मोहरी तडतडल्यानंतर 1 चमचा जिरं घातलं. आता यामध्ये 1 चमचा आपल्याला बारीक कापून घेतलेला लसूण घालायचा आहे. हा लसूण आपल्याला अशा पद्धतीने गुलाबी रंगावरती थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये. 6 ते 7 कढीपत्त्याची पानं आणि 1 वाटी आपल्याला बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आहे. आता हा कांदा आपल्याला गुलाबी रंगावरती चांगला परतून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने कांदा परतून झाला. आता यामध्ये काही मसाले घालूया. 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे. अर्धा चमचा काळा मसाला घालायचा आहे. पाव चमचा हळदी पावडर घालूया आणि पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे. आता हे सर्व मसाले कांद्यामध्ये सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये 2 छोटे चमचे आपल्याला पाणी घालायचं आहे. असं पाणी घातल्यामुळे मसाले जळत नाहीत. आता आपल्याला हे मसाले कांद्यासोबत 1 ते 2 मिनिटं चांगले परतून घ्यायचे आहे. असा हा मसाला परतून घेतल्यामुळे मसाल्याचा फ्लेवर भाजीमध्ये खूप छान उतरतो आणि भाजीसुद्धा चवीला अप्रतिम तयार होते. इथे मी याला चांगलं परतून घेतलंय. यामध्ये आपल्याला 2 ग्लास गरम करून घेतलेलं पाणी घालायचं आहे आणि या पाण्याला खळखळून आपल्याला एक उकड काढून घ्यायची आहे. बघू शकतायत पाण्याला चांगली उकड आलेली आहे. आता यामध्ये आपल्याला हे वडे घालून घ्यायचे आहेत आणि सगळ्यात शेवटी यात आपल्याला मीठ घालायचं आहे. चवीप्रमाणे मीठ बेताने घालायचं, कारण वड्यांमध्ये सुद्धा मीठ घातलेलं असतं. आता भाजीवरती झाकण ठेवायचं आणि अगदी गॅसच्या मंद आचेवरती 7 ते 8 मिनिटं आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. लक्षात ठेवायचं 7 ते 8 मिनिटांमधून 2-2 मिनिटांनी भाजी मिक्स करत जायची आहे, ज्यामुळे भाजी तळाला चिटकणार नाही किंवा जडणार नाही. अशाच पद्धतीने इथे मी भाजी छान शिजवून घेतलेली आहे. तयार झाली इथे आपली चमचमीत आणि झणझणीत अशी वड्यांची भाजी. तुम्ही बघू शकतायत वडे छान मऊसूत शिजले गेलेले आहेत. सगळ्यात शेवटी यावरती आपल्याला बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. ही भाजी दिसायला एवढी सुंदर दिसत आहे, त्यापेक्षा चवीला अप्रतिम लागते. ही भाजी लहान काय मोठे सुद्धा आवडीने खातील एवढी चविष्ट तयार होते. अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 3. आता ही भाजी बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी मुगाची डाळ 2-3 वेळेस पाण्याने वॉश करून घेतली आणि नंतर अर्धा तास पाण्यामध्ये हिला अशा पद्धतीने भिजवून घेतलेला आहे. डाळ जर अशी भिजवून घेतली तर लवकर डाळ शिजली जाते आणि भाजी पण अगदी झटपट तयार होते. भाजी तयार करण्यासाठी आता कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तेल आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तेल गरम झालं. आता यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घालायचं आहे. 1 चमचा जिरं घालायचं आहे.
आता यात मी 4 हिरव्या मिरचीचे काप घालत आहे. तिखट आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकतात. 6 ते 7 कढीपत्त्याची पानं घालायची आहे. 1 ते 2 सेकंद तेलामध्ये आपल्याला मिरच्या आणि कढीपत्ता चांगला परतून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आहे. आता हा कांदा गुलाबी रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता यात आपल्याला 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे. भाजीला छान टेस्ट येण्यासाठी यामध्ये आपल्याला अर्धी वाटी कच्च्या शेंगदाण्यांचा कूट घालून घ्यायचा आहे. शेंगदाण्यांचा कूट थोडंसं जाडसर ठेवायचा, त्यामुळे भाजीला टेक्स्चर खूप छान येतं आणि चव देखील खूप छान येते. पाव वाटी यामध्ये सुक्या खोबऱ्याचा किस घालून घ्यायचा आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला 3 ते 4 मिनटं गॅसच्या अगदी मंद आचेवरती चांगले परतून घ्यायचे आहे. हे बघा याला मी चांगलं परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळदी पावडर, पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपला हा भाजीसाठीचा मसाला तयार झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला मुगाची डाळ घालून घ्यायची आहे. मुगाची डाळ मसाल्यामध्ये घालताना मुगाच्या डाळमधील जे पाणी आहे ते पूर्णपणे हाताने नितळून घ्यायचं आणि नंतर डाळ आपल्याला मसाल्यामध्ये घालून घ्यायची आहे. आता डाळ देखील आपल्याला 1 ते 2 सेकंद छान या मसाल्यामध्ये चांगली परतून घ्यायची आहे. अशी डाळ परतून घेतल्यामुळे भाजीला चव खूप छान येते. आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. इथे मी 2 ग्लास गरम करून घेतलेलं पाणी घालत आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, भाजीमध्ये आपल्याला गरमच पाण्याचा वापर करायचा आहे, ज्यामुळे भाजी लवकर शिजली जाते. आता चवीप्रमाणे मीठ घालायचं, याला मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून गॅसच्या अगदी मंद आचेवरती 6 ते 7 मिनटं आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे. 6 ते 7 मिनटं झालेली आहे आणि इथे मी डाळ चांगली शिजवून घेतलेली आहे. तयार झाली इथे आपली चमचमीत अशी ही मुगाची डाळ. आता आपण डाळ चेक करून घेऊयात. तुम्ही बघू शकतायत डाळ छान अशी मऊसूत शिजली गेलेली आहे, अगदी परफेक्ट. सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची आहे. ही भाजी चवीला अप्रतिम लागते. ही भाजी देखील तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत आणि चपातीसोबत खाऊ शकता. चवीलाही अगदी छान लागते. अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 4. ही भाजी तयार करण्यासाठी इथे मी 6 ते 7 कुरडया घेतलेल्या आहेत. इथे मी पांढऱ्या कुरडया वापरल्या आहेत. तुम्ही कलरमधील कुरडयासुद्धा वापरू शकता. आता या कुरडया आपल्याला एका बाउलमध्ये अशा पद्धतीने मोडून घ्यायच्या आहे. आता कुरडया बुडतील इतपत यात पाणी घालून घ्यायचे, झाकण ठेवायचे आणि 15 मिनटं आपल्याला या कुरडया भिजण्यासाठी ठेवायच्या आहे. 15 मिनटानंतर बघू शकतायत कुरडया चांगल्या भिजलेल्या आहेत. कुरडई अशी भिजल्यानंतर लगेच यातलं पाणी काढून घ्यायचं आणि यांना आपल्याला चाळणवरती अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे. कारण जर आपण जास्त वेळ कुरडईला पाण्यामध्ये ठेवलं तर तिचा लद्दा तयार होतो आणि कुरडईची भाजी सुटसुटीत तयार होत नाहीत. त्यामुळे अशा मी यांना चाळणवरती काढून घेतलेलं आहे. आता भाजी तयार करण्यासाठी कढईमध्ये आपल्याला 3 छोटे चमचे तेल घालून घ्यायचं आहे. तेल गरम झालं, यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली आहे. आता पाव चमचे यात हिंग घालूया, 1 चमचा जिरे घालूया. आता यात आपल्याला 1 चमचा बारीक कापून घेतलेला लसूण घालायचा आहे. लसूण 1 ते 2 सेकंद तेलावरती हलक्या ब्राऊन रंगावरती परतून घ्यायचा. आता यात आपल्याला 1 वाटी बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आहे. कांदा आपल्याला गुलाबी रंगावरती चांगला परतून घ्यायचा आहे. आता कांदा चांगला परतला आहे. यामध्ये काही मसाले घालून घेऊया. 1 चमचा लाल तिखट घालायचा आहे. पाव चमचा काळा मसाला घालायचा आहे. याची रेसिपी ऑलरेडी चॅनलवरती आहे, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे आणि पाव चमचा गरम मसाला घालूया. आता हे मसाले कांद्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. हे बघा अशा पद्धतीने. आता यामध्ये आपल्याला 2 छोटे चमचे पाणी घालून घ्यायचं आहे. असं पाणी घातल्यामुळे मसाले जळत नाहीत. आता हे मसाले आपल्याला 1 ते 2 सेकंद चांगले परतून घ्यायचे आहेत. हे बघा अशा पद्धतीने. आता यामध्ये आपल्याला भिजवून घेतलेल्या या कुरडया घालायच्या आहे. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मीठ थोडंसं बेतानेच घालायचं, कारण कुरडईमध्ये सुद्धा मीठ असतं. आता अगदी हलक्या हाताने आपल्याला या कुरडया छान या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत. जर तुम्हाला रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन प्रेस करा. बेल आयकन प्रेस केल्यामुळे जो व्हिडिओ सगळ्यात आधी चॅनलवरती अपलोड होतो त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला सगळ्यात आधी मिळतं. आता याला मी चांगलं मिक्स करून घेतलं आहे. यावरती झाकण ठेवायचं आहे 2 मिनटं आणि भाजीवरती आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे.
हे बघा अशा पद्धतीने तयार झाली इथे आपली मस्तशी चमचमीत कुरडईची भाजी. सगळ्या शेवटी यावरती कोथिंबीर घालून घ्यायची आहे. ही भाजी चवीला अप्रतिम लागते आणि लहान मुलांना तर फार आवडते. तुम्ही हिला मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये सुद्धा देऊ शकतात. अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 5. आता इथे आपल्याला अर्धा कप तुरीची डाळ घ्यायची आहे. डाळमध्ये पाणी घालायचे आणि 2-3 वेळेस आपल्याला ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता डाळ बुडेल इतपत यात पाणी घालायचं आहे आणि एक छोटा चमचा यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तेल घातल्यामुळे डाळ छान मऊसूत शिजली जाते. झाकण लावायचं आहे कुकरचं आणि कुकरच्या 3 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे. आता डाळ शिजत आहे तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया. इथे मी 1 कप तांदूळ घेतलेले आहे. इथे मी बासमती तांदूळ घेतलेले आहे. तुमच्याकडे जो तांदूळ अवेलेबल असेल तो तुम्ही इथे घेऊ शकता. आता हा तांदूळ आपल्याला 2-3 वेळेस पाण्याने चांगला वॉश करून घ्यायचा आहे. तांदूळ इथे मी चांगला वॉश करून घेतलेला आहे. आता आपण भात बनवायला सुरुवात करूया. इथे आपल्याला सुटसुटीत भात बनवायचा आहे. भातामध्ये जर पाण्याचं प्रमाण अगदी योग्य असलं तर भात अगदी छान सुटसुटीत आणि मोकळा मोकळा तयार होतो. आपल्याला कढईमध्ये ज्या कपाने आपण तांदूळ मोजून घेतले त्याच कपाने 2.5 कप पाणी घालून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. 1 छोटा चमचा साजूक तूप घालायचं आहे. तूप घातल्यामुळे भाताला चव खूप छान येते. आता या पाण्याला आपल्याला एक खडखडून उकळ काढून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकतायत पाण्याला खडखडून उकळ आलेली आहे. आता यामध्ये आपल्याला अर्ध लिंबू पिळून घालायचं आहे. असे लिंबू घातल्यामुळे भात अगदी पांढरा शुभ्र तयार होतो आणि भात मस्त मोकळा मोकळाने सुटसुटीत बनतो. आता यामध्ये आपल्याला हे तांदूळ घालून घ्यायचे आहे. याला अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे. झाकण ठेवून आता 6 ते 7 मिनिटं गॅसच्या अगदी मंद आचेवरती आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे. 6 ते 7 मिनिटांनंतर बघू शकतायत भात इथे आपला छान शिजलेला आहे आणि तुम्ही बघू शकतायत अगदी छान असा मोकळा मोकळा भात तयार झालेला आहे. भाताचं प्रत्येक शीत सुटसुटीत तयार झालेला आहे. अगदी परफेक्ट. इथे आपला भात तयार होत होता तोपर्यंत इथे आपली डाळसुद्धा शिजलेली आहे. आता आपल्याला ही डाळ घोटून घ्यायची आहे. इथे मी ही डाळ चांगली घोटून घेतलेली आहे. आता आपल्याला यापासून वरण तयार करायचं आहे तर त्यासाठी इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तेल आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. यात आपल्याला 1 चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घालायचं आहे. 1 चमचा जिरं घालायचं आहे. यामध्ये मी 4 हिरव्या मिरचीचे काप घातले. तिखट आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकतात. 6 ते 7 कढीपत्त्याची पानं घातली आणि 1 चमचा बारीक कापून घेतलेला लसूण घातला. आता हे सर्व जिन्नस 1 ते 2 मिनिटं तेलावरती चांगले परतून घ्यायचे आहे. आता चांगलं हे मी परतून घेतलं. यामध्ये आपल्याला 1 वाटी बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आहे. हा कांदा आपल्याला गुलाबी रंगावरती चांगला परतून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता यात पाव चमचा हळदी पावडर आणि पाव चमचा गरम मसाला घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे. इथे आपली ही फोडणी तयार झालेली आहे. आता यामध्ये आपण शिजवून घेतलेली डाळ घालून घेऊया आणि याला मिक्स करून घ्यायचे. आता ही डाळ आपल्याला फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे. यामध्ये आपल्याला 2 ग्लास गरम करून घेतलेलं पाणी घालायचं आहे. पाणी तुम्ही यामध्ये आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात. मी वरणाची थिकनेस अशा पद्धतीची ठेवलेली आहे. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि या वरणाला खडखडून एक उकळ काढून घ्यायची आहे. बघू शकतायत वरणाला छान खडखडून उकळ आलेली आहे. आता हे वरण जास्त टेस्टी तयार व्हावं त्यासाठी आपल्याला एक तडका तयार करून घ्यायचा आहे. इथे मी 2 चमचे साजूक तूप गरम करून घेतलं. यामध्ये 1 चमचा आपल्याला ठेचून घेतलेलं लसूण घालायचं आहे. लसूण आपल्याला हलका गुलाबी रंगावरती चांगला परतून घ्यायचा आहे आणि 2 सुक्या लाल मिरच्या यामध्ये घालायच्या आहे आणि चांगल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही फोडणी खूप गरम असताना लगेच आपल्याला या वरणामध्ये घालून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने. सगळ्यात शेवटी यावरती बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. तयार झाला इथे आपला चमचमीत असा डाळ भात. चवीला अगदी छान लागतो. भाजी पोळी बनवायचा कंटाळा आला असेल त्यावेळेस आपण डाळ भात तयार करून घेऊ शकतो. अगदी पटकन तयार होतो आणि सर्वांनाच आवडतो. अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 6. सगळ्यात आधी आपल्याला एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन पीठ घालायचं आहे. यामध्ये पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे. अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे.
पाव चमचा गरम मसाला घालूया. चवीप्रमाणे मीठ घालून हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. इथे मी बॅटर छान तयार करून घेतले. तुम्ही बॅटरची थिकनेस बघून घ्या. अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे. जास्त सैल हे बॅटर ठेवायचं नाही. आता मसाल्याचं वाटण तयार करण्यासाठी एक मोठ्या साईजचा कांदा गुलाबी रंगावरती भाजून घेतला आहे. 2 चमचे भाजून घेतलेलं खोबरं घेतलं आहे. 1 चमचा भाजून घेतलेली फुटाण्याची डाळ घेतली आहे. 1 चमचा भाजून घेतलेले धणे घेतले आणि 1 चमचा जिरं घेतले. 4 लसणच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घेतलं आहे. आता हे सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडं थोडं पाणी घालून छान याचं अशा पद्धतीचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता कढईमध्ये 1 पडी तेल घालायचे. तेल छान गरम करून घ्यायचं. तेल गरम झालं की यामध्ये तयार करून घेतलेलं कांदा आणि खोबऱ्याचं वाटण घालायचे. हे वाटण तेलामध्ये आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे. असं मिक्स करून घेतलं की यामध्ये 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा इथे आपण आता काळा मसाला घालणार आहोत. पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे. हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आणि हा मसाला तेल सुटेपर्यंत आपल्याला 4 ते 5 मिनटं छान परतून घ्यायचा आहे. इथे मी हा मसाला तेल सुटेपर्यंत छान परतून घेतला आहे. आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. झाकण न ठेवता 2 मिनटं आता आपण हा मसाला शिजवून घेऊया. असा हा मसाला शिजवून घेतल्यामुळे यावरती छान तेलाचा कट येतो. तुम्ही बघू शकतात मसाला छान शिजवून घेतल्यामुळे यावरती तेलाचा कट आला आहे. आता यामध्ये गरम करून घेतलेलं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने मी या भाजीची थिकनेस ठेवली. तुम्ही आवडीप्रमाणे तुम्हाला हवी तशी भाजीची थिकनेस तुम्ही ठेवू शकता. आता चवीप्रमाणे मीठ घालून याला छान मिक्स करून घ्यायचं आणि भाजीला खडखडून एक उकड काढून घ्यायची आहे. अशी भाजीला उकड आली की लगेच आपल्याला एक झारा घ्यायचा आहे. यावरती हे बेसन पिठाचं बॅटर घालायचं आहे आणि अशा पद्धतीने शेव या भाजीमध्ये गाळून घ्यायचे. असे शेव या भाजीमध्ये गाळून घेतल्यानंतर लगेच आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा अशा पद्धतीने आपल्याला हे शेव भाजीमध्ये गाळून घ्यायचे. इथे मी शेव छान गाळून घेतलेले आहे भाजीमध्ये. तुम्ही बघू शकतात अगदी मस्तच. आता ही भाजी आपण 5 मिनटं गॅसच्या लो फ्लेमवरती छान शिजवून घेऊयात. भाजी छान शिजलेली आहे. आता यावरती बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची. तयार झाली इथे आपली ही चमचमीत आणि झणझणीत अशी शेवभाजी. चवीला तर अगदी भन्नाट लागते. नक्की एकदा तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 7. चण्याची भाजी तयार करण्यासाठी इथे मी 1 वाटी चणे रात्री पाण्यामध्ये भिजत घातले होते. चणे छान भिजलेले आहे. आता एका कुकरमध्ये आपल्याला हे चणे घालायचे आहे. पाणी बुडेल इतपत यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि याला छान मिक्स करायचे. आता कुकरचं झाकण लावून कुकरच्या 5 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. आता चणे शिजत आहे तोपर्यंत मसाला तयार करून घेऊ. इथे मी 1 मोठ्या साईजचा टोमॅटो कट करून घेतला आहे. 1 मोठ्या साईजचा कांदा गुलाबी रंगावरती छान परतून घेतला आहे. 1 वाटी खोबरं भाजून घेतले. 4 ते 5 लसणच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचे काप घेतले. 1 चमचा जिरं घेतले आणि 4 काजू घेतलेले आहे. इथे मी 2 चमचे भाजून घेतलेले धणे घेतलेले आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला छान बारीक याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता कढईमध्ये 2 पडी तेल घालायचे. तेल छान गरम करून घ्यायचे. तेल छान गरम झालं की यामध्ये बारीक करून घेतलेलं कांदा, टोमॅटो आणि खोबऱ्याचं वाटण घालायचे. हे वाटण तेलामध्ये छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे. असं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळा मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचे आणि हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे. आता हा मसाला सतत मिक्स करत आपल्याला हा मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. हे बघा इथे मसाला छान तेल सुटेपर्यंत मी परतून घेतला आहे. आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचे आणि याला मिक्स करून घ्यायचे आणि 2 मिनटं झाकण न ठेवता याला छान शिजवून घ्यायचे. असं शिजवून घेतल्यामुळे यावरती छान तेलाचा कट येतो. आता मसाला शिजत आहे तोपर्यंत इकडे आपले चणे सुद्धा छान शिजलेले आहे आणि तुम्ही बघू शकता चणे मस्त छान रुचकर शिजलेले आहे आणि इकडे आपला मसाला सुद्धा 2 मिनटं मी छान शिजवून घेतला आहे. तुम्ही बघू शकता मसाल्यावरती छान तेलाचा कट आला आहे. आता यामध्ये आपण शिजवून घेतलेले चणे घालूयात आणि चणे शिजवण्यासाठी जे पाणी वापरलं होतं ते पाणीसुद्धा आपल्याला या मसाल्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. याला सुरुवातीला मिक्स करून घेऊया. आता ही भाजी मला खूप घट्ट वाटते त्यामुळे यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालते आहे. तुम्हाला हवं तसं तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आणि भाजीची थिकनेस ॲडजस्ट करून घेऊ शकता.
आता याला मिक्स करून घेऊयात आणि चवीप्रमाणे आता भाजीमध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. आणि आता आपण ही भाजी गॅसच्या लो फ्लेमवरती 5 ते 6 मिनटं छान उकळून घेऊया. इथे मी भाजी छान उकळून घेतलेली आहे. इथे आपली ही चण्याची भाजी छान तयार झाली आहे. आता यावरती सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालूयात. तर तयार झाली इथे आपली चण्याची भाजी. ही भाजी चवीला अप्रतिम लागते. नक्की अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.